पाहिजे। मुख्य लढाई जरी आपली वेगळी असली तरी या ठिकाणी फॉर्म भरायला आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात। ही गर्दी अचानक जमा झालेली गर्दी आहे। आता आपल्याला जर रॅली करायची असेल मूक रॅली तर आपण गावातून एका मार्गाने मूक रॅली करू शकतो, पण माझं असं मत आहे की 2 तारखेला आपल्याला मोठा मेळावा करायचा आहे आणि तो मेळावा करत असताना जे लोक आपल्या ताकदीबद्दल बोलताय, जे आता किरकोळ लोक घेऊन फॉर्म भरलाय, त्या ठिकाणी त्या लोकांना आपल्याला उत्तर द्यायचंय। त्यावेळेस आपल्याला जो मेळावा करायचा आहे तो साधारणतः तब्बल 15 ते 25 हजार लोकांचा मेळावा त्या ठिकाणी आपण करणार आहोत। आपापल्या प्रत्येक गावातनं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आणायचे आणि या फॉर्म भरायची जी प्रक्रिया होती ती 2:30 वाजता संपणार होती। काल आपला निर्णय झाला। अनेक कार्यकर्ते आणि कोर टीमच्या सर्व लोकांनी मला आग्रह केला की फॉर्म भरा, आपला फॉर्म भरला पाहिजे। ज्या लोकांनी आपलं तिकीट कट केलंय, तिकीट कट करताना त्यांनी जे वाक्य वापरलंय की आमचा या व्यक्तीला विरोध आहे आणि या व्यक्तीला विरोध असल्यामुळं आम्ही यांचं काम करणार नाही, त्या लोकांचं काम आम्हाला कार्यकर्त्यांना करायचं नाही। त्यामुळं आम्हाला ना मोहितेचं काम करायचं आहे, ज्यांनी तुमचं तिकीट कट केलंय त्यांचं काम करायचं आहे। तर त्या ठिकाणी आमचा आग्रह आहे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा। आपण राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचा देखील त्या ठिकाणी फॉर्म भरला आहे आणि आपला अपक्ष देखील फॉर्म भरलेला आहे। त्यामुळं आता आपण या प्रक्रियेमध्ये पुढे जाण्याचं ठरवतोय। आपली सगळी कोर टीम चांगल्या पद्धतीने काम करते। आपले 389 बूथ आहेत, त्या बूथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पंचायत समिती गणाप्रमाणे नगरपालिकाप्रमाणे मी आढावासाठी बोलावणार आहे की आपण काय स्टेजला आहोत, आपल्याला या गावात काय मतदान होणार आहे, 5 उमेदवार होत आहेत, 4 होत आहेत, याच्यामध्ये आपली संख्या काय असणार आहे आणि या सगळ्याचा लेखाजोखा 2 तारखेच्या सभेमध्ये त्या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडणार आणि त्यावेळेस तुम्ही जो निर्णय देणार त्या निर्णयाला अधीन राहून मी त्या ठिकाणी पुढची विधानसभेची निवडणूक लढायचा निर्णय घेतलेला आहे। आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी माझ्याबरोबर आलात। या ठिकाणी बराच वेळ सकाळी 11 वाजल्यापासून आत्तापर्यंत या ठिकाणी आपण सर्वजण थांबलात, त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने पवार साहेबांची मनापासून इच्छा होती की ही जागा सोडायची नाही, पण शिवसेनेचे काही लोक आणि इतर पक्षाची काही लोक हे पवार साहेब आणि जयंतराव पाटील, माननीय जयंतराव पाटील यांच्याकडे जाऊन सांगायचे की तुम्ही जर या माणसाला उमेदवारी दिली तर आम्ही यांचं काम करणार नाही। आणि मग अशा पद्धतीमध्ये वारंवार 10 दिवस हॅमरिंग झाल्यानंतर ती जागा त्या ठिकाणी शिवसेनेकडे द्यायची मानसिकता झाली। जर ही राष्ट्रवादी पक्षाकडे असती तर ती निश्चित मलाच देणार होते। त्यामुळं मला मिळणार म्हटलं की यांची मीटिंग ग्रँड हॉटेलला, मला मिळणार म्हटलं की यांनी मीटिंग करायची आणि आमच्या पक्ष कार्यालयात जाऊन तिकीट मागायचं। खरं तर तुम्ही तुमच्यासाठी उमेदवारी मागणं हे रास्त आहे, तुमच्या पक्षात मागणं हे रास्त आहे। मी शिवसेना पक्षाकडे उमेदवारी मागायला गेलो नाही, मी कोणाचीच कागाळी चाडी किंवा याला उमेदवारी देऊ नका असं सांगायला गेलो नाही। पण मला कळत नाही मी एकट्या माणसाने काय मोठं पाप केलंय की हे सगळेजण माझ्या विरोधात जात होते आणि माझ्या विरोधात जाऊन फक्त एवढंच सांगत होते की यांना उमेदवारी देऊ नका, यांना दिली तर आम्ही काम करणार नाही। त्या नेते मंडळींना आणि त्या ठिकाणी त्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी उत्तर द्यायचंय। मग माझा न्याय मी तुमच्या सर्वांच्या समोर आणलाय, जनतेच्या समोर मांडायचं ठरवलंय आणि याच्यामध्ये जो खरा न्याय होणार आहे तो 2 तारखेच्या सभेच्या निमित्ताने आपण त्याचा न्याय घेणार आहोत। मधल्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक बूथचा आपण लेखाजोखा घेणार आहोत आणि काळजी करू नका। आजच माऊलींचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मी आणि निवडक लोक घेऊन जाऊन त्या ठिकाणी नारळ श्रीफळ देऊन मी त्या ठिकाणी प्रचाराची सुरुवात मरकळ गावात
दर्शन करून मी सुरुवात करणार आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या आपल्या बूथवरती आपल्या गावात जर उदाहरणार्थ 1000 मतं आहेत आणि 800 मतदान झालं तर त्याच्यामध्ये अतुल भाऊला किती पडेल मतदार यादीप्रमाणे मला कॅल्क्युलेशन आपण आणून द्यायचं आहे. ज्या ठिकाणी काही दुरुस्त्या करायच्यात त्या पंचायत समिती गणाप्रमाणे नगरपालिकाप्रमाणे मी स्वतः ऑफिसला बसून त्या ठिकाणी त्याचा लोकाजेका घेणार आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून हार्दिक आभार. आता आपण रॅली पण करू शकतो. मग आता या ठिकाणी मी असं पुढे चालतो. माझ्या बरोबर तुम्ही मागे या आणि मला फॉर्म भरून इथपर्यंत पोहोचायला उशीर झाला त्या सांगतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या या रोडनी सरळ जायचंय. मध्ये एक नवीन पूल झालाय